आज मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मीची कथा। आटपाट नगराचा राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका वैभवात राहत होते. पण राणीच्या मनात अहंकार, गर्व आणि कडक स्वभाव. मागील जन्मात सुरतचंद्रिका एका वैश्याची पत्नी होती. सततच्या भांडणामुळे ती एके दिवशी रागाने घराबाहेर पडली. रानातून जात असताना तिला सुवासिनी लक्ष्मी व्रत करताना दिसल्या. तिनेही मनापासून व्रत केले. तिचे दुःख दूर झाले आणि त्या पुण्यामुळे तिला पुढील जन्मी राणीचा जन्म मिळाला. पण वैभवामुळे तिचा अहंकार पुन्हा जागा झाला. एके दिवशी राजवाड्यात एक वृद्ध ब्राह्मण स्त्री आली. ती प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, पण साध्या रूपात. तिने दासीला व्रताचे महत्त्व सांगितले. दासीने कृतज्ञतेने प्रणाम केला, पण राणीला ऐकून संताप आला. तिने त्या वृद्धेला कठोर बोलली आणि ढकललेही. हे पाहून वृद्ध स्त्री तेथून तडक निघून गेली. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला, विनम्र, नम्र. तिने आईसाठी देवीची माफी मागितली. देवीने प्रसन्न होऊन तिला लक्ष्मी व्रत सांगितले. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने भक्तिभावाने व्रत केले. काही दिवसातच तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला. दोघे सुखाने नांदू लागले. इथे महालक्ष्मीचा कोप झाल्याने राजा राणीचे धन, सत्ता, वैभव सगळे नष्ट झाले. उपासमारीची वेळ आली. तेव्हा राणी पतीला म्हणाली, आपला जावई राजा आहे, त्याच्याकडे मदत मागा. राजा जावयाच्या दारात पोहोचला. दासींनी ओळख पटवली. श्यामबालेने पित्याचे मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आदरातिथ्य केले आणि हंडा भरून धन दिले. पण घरी येऊन उघडल्यावर धनाऐवजी कोळसे. महालक्ष्मीची अवकृपा अजून संपली नव्हती.